आमचा हेतू आहे. कारण सध्या बघितलं तर भजन आपलं खूप मागे नाही म्हणता येणार, पण आपली संस्कृती खूप बिघडत चालली आणि आम्हीच बिघडवतो की त्याच्यामुळे आता हा झेंडा आपण घेणार कोणाला तरी घ्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे प्रयत्न आम्ही करतो. आमच्यापर्यंत जेवढं होईल तेवढं आम्ही 100% करणार आणि आमची भजनही अशीच असतात. म्हणण्यापेक्षा परमेश्वर आमच्याकडून करून घेतो. एक चिठी आहे पांढऱ्या बाबांचं जुनं भजन वगैरे त्याच्यानं फक्त एकच झलक मारून दाखवतो. स्वरानंद परिवार यांच्याकडे 200 रुपयाचं मागवतो आणि बरोबर त्यावेळची पांढऱ्या बाबांची कदम बाबांची आणि आज आम्हाला ती खरी वाटायला लागली की त्यांनी जे म्हटलं होतं ते आज बरोबर आहे बा. त्यांनी जे म्हटलं आहे एक फक्त झलक मारून दाखवतो. राग गाई ताना मारी, राग गाई ताना मारी, राग गाई ताना मारी, समजुली माझी सम्राट. 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 डिस्कोचा नावी घेता हवा नाही कुठला थाट. 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 परिस्थितीवर आधारित बुवाने त्यावेळी बुवांना असं काही चुकलं की पुढे असंच होणार आहे. हात आहे आपल्या संगीतामध्ये, राग आहे, रागाची वेळी आहे, त्यांचा अभ्यास नको आहे आम्हाला नवीन गाणे कुठले येतात त्यांचा अभ्यास हवा. त्याच्यामुळे गाण्यामध्ये बरोबर त्यांना त्यांची दूरदृष्टी बघून आम्ही आज बरोबर महाराज आमच्या डोळ्यात पाणी येतं. राग गाई ताना मारी, समजुली माझी सम्राट. डिस्कोचा नावी घेता नावा नाही तुला थाट. डिस्कोचा नावी घेता नावा नाही तुला थाट. डिस्कोचा नावी घेता नावा नाही तुला थाट. मागण्याच्या हातात तुझे कैसे कोणी कर, मागण्याच्या हातात तुझे कैसे कोणी कर. आगळा निघाली हरिमान, हरिमान, हरिमान. हे भजन नोवे कर, हे भजन नोवे कर, हे भजन नोवे कर. धन्यवाद. आपण सादर करूया. धन्यवाद. या ठिकाणी